धनगर समाजाचे व ओबीसी समाजाचे नेते शेखरभाऊ बंगाळे यांच्या वतीने फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। कारण असे की धनगर समाज बांधवाला व ओबीसी बांधवांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्याने, त्यांना प्रतिनिधित्व न दिल्याने फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला। टीव्हीवर बातमीसारखे दाखवत होते, त्यांना मंत्रिमंडळात वगळण्यात आलं। त्यामुळे समाजामध्ये असंतोष पसरला की बाबा मेन मोर्चाला त्यांनी मंत्रिमंडळात घेत नाहीत। त्याच्यामध्ये समाजामध्ये असंतोष म्हणजे हा समाज त्या ओबीसीच्या विरोध आहे का असं भास निर्माण होत आहे। तरी अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं ही माझी कळकळीची विनंती आहे। नमस्कार, मी शेखर बंगाळे, एक सोलापूरचा एक नागरिक आणि समाजाचा एक कार्यकर्ता, ओबीसी धनगर समाजाचा एक कार्यकर्ता। या माध्यमातून आत्ताचे तुम्ही प्रश्न विचारला की 2014 साली तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सोलापूरच्या पावननगरीमध्ये धनगर आरक्षण, आमचं सरकार आल्यानंतर धनगर आरक्षण देऊ असं त्यांनी जाहीर केलं होतं। त्याचबरोबर त्याच साली विरोधी पक्षनेते असणारे आत्ताचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बारामतीमध्ये जे आंदोलन झालं त्या उपोषण सोडवताना आमच्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडू असं देखील आम्हाला म्हणून उपोषण सोडवलं। परंतु पहिला कॅबिनेट नाही, शेकडो कॅबिनेट झाल्या, 10 वर्षाचा काळ लोटला तरी देखील अद्याप आमच्या समाजाला आरक्षण मिळालं नाही। आणि त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून प्रसारमाध्यम असेल किंवा चॅनल असेल यांच्या माध्यमातून आम्हाला अशी चर्चा निश्चित होती की आमचे नेते अखेरचा लढा ज्यांनी निकराने रस्त्यावर जी लढाई लढली असे अभ्यासू नेते बहुजन हृदय सम्राट आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट केलं जाईल। परंतु या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये काल जर मंत्र्यांची यादी बघितली तर आमचे ओबीसीचे नेते ज्यांनी अनेक दशक या ठिकाणी ओबीसी चळवळीमध्ये योगदान दिलं असे माननीय छगनरावजी भुजबळ साहेब, त्याचबरोबर ओबीसी नेते धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर साहेब यांचा देखील यांना डावललं। खऱ्या अर्थानं हे सरकार धनगर विरोधी आहे का काय अशी आमची भावना झालेली आहे। आणि त्याचबरोबर जे आमदार या ठिकाणी नरहरी झिरवळ त्यांनी धनगर आरक्षणाला या ठिकाणी विरोध करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधानांना भेट देऊन त्याचबरोबर राष्ट्रपतींना भेट देऊन या ठिकाणी धनगर आरक्षण देऊन अशी मागणी केली आहे। अशा मागणीला ह्या अजितदादांनी असतील किंवा या मंत्रिमंडळाचे सर्व महायुतीच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांना स्थान दिलेलं आहे। याचा कुठेतरी धनगर आरक्षणाच्या प्रश्नाकडे डोळेझाक करून धनगर आरक्षणाचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्याकडे, त्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम हे सरकार करत आहे असं धनगर समाजाची भावना निर्माण झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब असतील, त्याचबरोबर आमचे ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब असतील, यांना 2 दिवसामध्ये मंत्रिपद त्यांना द्यावं, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये ओबीसी विरुद्ध धनगर विरुद्ध या ठिकाणी सरकार या संघर्ष येणाऱ्या काळामध्ये हे होईल। आणि त्याचबरोबर धनगर आरक्षणाचा जो काय महत्त्वाचा प्रश्न आहे तो सोडवावा अशी मागणी आम्ही व्यक्त करतो आणि झिरवळांना या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी देखील मागणी आज आपल्या माध्यमातून व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार।